नमस्कार शेतकरी बंधूंनो, ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 5 जुलै 2026. आज विदर्भामध्ये चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली तसेच यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे. हे दुपारच्या नंतर आणि त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा आणि तसेच वर्धा या जिल्ह्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे. आणि मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आज जोरदार पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्याकडून आज पाऊसमान वाढणार आहे. तसेच लातूर जिल्ह्यामध्ये देखील आज थोडंसं पाऊसमान वाढणार आहे. आणि तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाची वाढ होणार आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यम ते काही एखाद दोन ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी देखील पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये देखील एखाद दोन ठिकाणी जोरदार पावसाची सरी पडण्याची शक्यता आहे. तर मधला जो भाग आहे यामध्ये म्हणजेच या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर मुंबईकडचा पाऊस मात्र आज उघडणार आहे. मुंबईकडचा पाऊस हा उघडून आज मात्र मुंबई फक्त सरी पद्धतीचाच पाऊस राहण्याची शक्यता आहे. सरी येते मुंबईमध्ये. असं संततधार पावसाची शक्यता मुंबईमध्ये आज नाही. आज आणि तर उद्या मात्र संध्याकाळी 6 तारखेच्या संध्याकाळी मात्र मुंबईमध्ये अजून पुन्हा पावसाची वाढ होण्याची शक्यता आहे. 6, 7 आणि 7 तारखेला अजून मुंबई जलमय होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे तसेच पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मात्र मुंबई, पालघर जलमय होण्याची शक्यता आहे 7 तारखेला. तर 7 तारखेला पुणे, धाराशिव, पुणे आणि अहिल्यानगर, संगमनेर, अकोला या भागामध्ये, नाशिक, निफाड, येवला या भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे 7 तारखेला. तर इकडे बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे 6-7 तारखेला. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे अमरावती, अकोला, बुलढाणा या भागामध्ये जोरदार ते मध्यम पावसाची देखील शक्यता आहे. एकंदर शेतकऱ्यांना 7 तारखेपर्यंत 8 तारखेच्या सकाळपर्यंत पाऊस राज्यामध्ये चांगल्या प्रकारे राहण्याची शक्यता आहे. 8 तारखेपासून पुढे मात्र पावसाचं वातावरण राज्यामधून हळूहळू कमी होईल. म्हणजे पावसाचा पाय जे आहे ते पावसाचा पाय काढता राहणार आहे. आणि उघडीप ही पुढील 10 तारखेपासून 9 ते 10 तारखेपासून राज्यामध्ये पूर्णतः उघडीप राहण्याची शक्यता आहे. म्हणजे त्या उघडीपमध्ये सुद्धा थोडंसं सडाके पावसाचे सुरू राहतील. 1-2 दिवसाच्या अंतराने काय भागामध्ये मात्र बरीच उघडीप राहण्याची शक्यता आहे. 9-10 दिवस पुढे उघडीप राहण्याची शक्यता आहे. आणि परत पुन्हा 22 तारखेपासून परत पुन्हा राज्यामध्ये पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. आपण हे सतत सांगत आहोत. तर उर्वरित ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे या भागामध्ये सडाके सुद्धा कमी राहण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनो. पण या 2-3 दिवसामध्ये बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. आणि शेतकरी बंधूंना जर कमेंट करण्याचं हिशोबाने कमेंट करा. कारण आमचं कार्य हे कोणाच्या काही 1 रुपया आम्ही घेत नाही, 1 रुपया आम्ही कमी कोणाच्या लाजिंदार नाही. शेवटी निसर्ग असतो. आम्ही अंदाज देतो. हे अंदाज आमचा 100% येईल याची शाश्वती नाही. 100% अंदाज अचूक नसतो शेतकरी बंधूंना. काही शेतकरी हे वाईट कमेंट करतात. तर वाईट कमेंट करणाऱ्याला एकच सांगणार की माझं हे तुमचं आमचं जे कार्य आहे, आमचं हे कार्य आमचं जे कार्य आहे की सेवा म्हणून समजावी. तुम्ही जास्त हे करू नये. आणि अंदाज हा शेवटी सारोसार अंदाज हा 80, 70, 80, 90% अंदाज अचूक असतात. त्याच्या पुढे अंदाज अचूकमध्ये कमी येते. आणि यावर्षी थोडंसं पावसाचं वातावरण कमी जास्त आहे. त्यामुळे काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यांना थोड्याफार भागामध्ये पडत नाही. आणि हे दरवर्षी तसं होत असतं काही भागामध्ये. पण ह्यावर्षी थोडंसं जास्त दिसून आलेलं आहे. पण तसंही शेतकऱ्यांनी समज घ्यावी. धन्यवाद.